सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज व्लॉग मी स्टार्ट केलं आहे आणि आमचं थोडा लेझी डे आहे कारण की आम्ही आज अराऊंड 10 o'clockला उठलो आहे आणि आज ब्रेकफास्ट पण आम्ही घरी बनवायचा विचार केला आहे कारण की आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन आलेलो म्हणजे अंडं वगैरे घेऊन आलेलो खालून. सो कौशल इथे बनवतो आहे ब्रेकफास्ट. इथे बनवतो आहे ब्रेकफास्ट. कौशल, व्हॉट यू आर मेकिंग? यू आर मेकिंग ऑमलेट. ओके. आणि आज आम्ही इथे ब्रेकफास्ट करणार आहे आमच्या रूममध्ये, इकडे विथ व्ह्यू. रेडी. हिला बघा कसली रेडी झाली आहे, भेंडी. आणि मला बघा, आपण पोरं असेच असतो, नॉर्मल, एकदम नॉर्मल. रूमचे यायला लागलेत, विषय सोडून द्या रूमचा. आल्यावर बघू आपण काय करायचं आहे. झालं का तुझं? झालं. 12 वाजून गेलेत आज आणि आता निघतोय बाहेर. बघू कुठं जाऊ आज. जास्त करून आज बीचवर जायचं प्लॅन आहे. काय काय आपण जातो आरंभल बीच. चल, नाटक बंद कर आणि गाडीत बस. खूप गरम असणार आहे गाडी. 2 मिनिटं थांब. गाडी खूप हिट असणार आहे. हो हो, खायचं का? पोचलोय आम्ही आरंभोळ बीचला. मॅडमनी काहीतरी घेतलंय दुकानातून. बघू आता काय ते नक्की काय करायचंय तिला. आम्ही ऍक्च्युली घेतलंय काहीतरी. स्टे ट्यून गाईज, काहीतरी नवीनच येते तुमचं. सो गाईज, हेडिंग टुवर्ड्स बीच. हा बघा आरंभोळ बीच. इथे शॅक लागलेत, आपण इकडनं जाऊ. बाहेर पार्किंगमध्ये गाड्या तर भरपूर लागल्यात. त्या लेवलची गर्दी तर वाटत नाही. क्या ये ये किसी भी अच्छा नहीं लगता है. अच्छा मम्मी. लगेगा बोलते गावात. कौशल वेण्याचं चालू आहे. कसं वाटतंय? इसको बता के रखना ये कैसे निकालने का. आणि हे कौशलचे ब्रेड्स रेडी झालेत. 1 2 3 4 कसं वाटतंय? 5 फुल गोवा वाईब. चांगलं वाटतं रे कौशल, नॉट बॅड. मला माहिती आहे मला माझ्यावर काय सूट होतं आणि काय मग नाही. मला काय सुटवलं, काय वाटतं तुला? तुला नाही सूट होणार ते. झालं 500 रुपये पे करून टाकतो पटकन. माझ्याकडे नेटवर्क नाहीये कौशल. माझं बघून तिथं असंच असतं नेहमी. मी करणार तर लगेच मग मला करायचं. पहिलं बोलणार मला नाही मी करायचंय. बोलली की तू बस पहिला, तुझ्यावर कसं वाटतं ते बघू. अरे छान माझ्यावर वाटतं आणि ना. तुझ्यावर काय सेम दिसणार आहे का? नाही. माझा फेस कलर, तुझा फेस कलर. आणि ही दीदी मला दाखवतच चालली आहे. आणि ही दीदी काय ऐकत नाही. इकडं नुसतं हिच्या मांड्यांवरती ब्रेसलेट ठेवले. दीदी ये दीदी. माय न्यू लुक. खरंच मस्त वाटतं. अंकित अशी रोज माझ्या वेळेनं बनवशील का?
मम्मीला बोला. चल यार चल. ओय बघा काय करते बघा. तर काही दिवसभर आज आम्ही एकाच बीचवरती स्पेंड केलाय. खूप मस्त वाटले. या शेकवर बसलेलो मस्तपैकी. त्याच्यात तिने टॅटू काढून घेतलाय. येस. कसा Plus- वाटला प्लीज कमेंट. टेम्पररी टॅटू आहे, काय हार्मफुल नाही. आणि प्लस तिने फूट मसाज करून घेतलाय. आणि कौशल्य पण घेतलंय मी पर्यंत करून घेतलंय. कौशल्य पण केले, कौशल्य पण केले. हा ना. ऑफकोर्स. तर आता इथे थोडं फोटोशूट करणार आहे कारण की 5:30 वाजले. चलो काय दुसरं काही येत नाही या पोरीला. काय लिंबू सोडा काहीतरी मागवलंय, इथं आम्ही खातो. खूप बरं वाटतंय. खूप गरमी आहे बाबा गोव्यामध्ये. सो आम्ही परत आलोय बाहेर. आम्ही ॲक्च्युली बीचवरती होतो आणि बीचवरून आल्यानंतर थोडं फ्रेशनअप वगैरे होऊन परत आम्ही खाली आलो. आज आम्ही कॅफेमध्ये न जाता आम्ही आज प्रॉपर थाली खायचा विचार केला. एक गवन किचन म्हणून आहे मोरजिमला, तर ती आम्ही खातोय म्हणजे आम्ही घेऊन जातोय रूमवरती. बिकॉज ऑफ आता सध्या तरी भूक नाही आहे, पण आम्हाला थाली खायचं म्हणजे एकदम ऑथेंटिक थाली खायचं आहे म्हणून आम्ही जातोय. फेमस आहे म्हणून आम्ही तिथे जातो. ॲक्च्युली म्हणजे इंस्टाग्राम जाऊ द्या. वॉट एक्झॅक्टली काय कशी टेस्ट ते बघायला आम्ही जातो. येस. आणि ॲक्च्युली तिथे खायला पाहिजे होतं पण आम्हाला भूक नाही आता. आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे आमच्याकडे. जस्ट बिकॉज ऑफ दॅट आता पार्सल घेऊन घरी जाऊन खाऊन बघणार आहे. हे आहे गवन किचन मोरजिममध्ये. इथे भेटतात ऑथेंटिक